नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण चर्चा करणार आहोत पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमधील जन आंदोलनावर, जे सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले आहेत। POK म्हणजेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर। आज या भागात अनेक मोठ्या प्रमाणावर सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत। हातात झेंडे बॅनर घेऊन ते पाकिस्तान सरकार आणि सैन्याच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत। भारताच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसापूर्वी एक मोठे विधान केले होते। त्यांनी म्हटलं होतं की एक दिवस असा येईल जेव्हा POK स्वतः म्हणेल मी भारत आहे। आज POK मधील परिस्थिती पाहता खरंच असं होईल का? प्रश्न आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे। POKचा इतिहास 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण लगेचच पाकिस्तानने केबिलांच्या वेशात सैन्य पाठवून काश्मीरवर आक्रमण केले। राजा हरिसिंग यांनी त्यावेळी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे भारतीय सैन्याने काश्मीर वाचवला, पण त्याच वेळी काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला। तोच POK लाईन ऑफ कंट्रोल LOC तयार झाली आणि काश्मीर दोन भागात विभागला गेला। POK आज कुठे उभा आहे? आज POK दोन भागात विभागलेला आहे। गिलगिट बाल्टिस्तान, आझाद काश्मीर पाकिस्तान असं म्हणतो, पण प्रत्यक्षात कब्जा केलेला भाग आहे। इथे सुमारे 25 लाख लोक राहतात, पण हे लोक आज मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत। सध्याची परिस्थिती 29 सप्टेंबरपासून अवामी ॲक्शन कमिटी AACच्या नेतृत्वाखाली शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत। त्यांच्या 38 सूत्रीय मागण्या आहेत। वीज बिल कमी करा, मोफत शिक्षण, रोजगारात आरक्षण, आरोग्य सेवा आणि स्वच्छता, पाणी, भ्रष्टाचार थांबवा। लोक विचारत आहेत की डॅम आमच्या भूमीवर आणि वीज आमच्यावर नद्यांमधून तयार होतं आणि तरीही आम्हाला महागात वीज का विकली जाते? पाकिस्तानी सेना आणि लोकांमध्ये तणाव, प्रदर्शनकर्त्यांवर सैन्याने गोळीबार केल्याच्या बातम्या आहेत। 2 लोक ठार झाले आहेत, किमान 22 जण जखमी झाले आहेत। हातात उरलेल्या गोळ्यांच्या खोक्या दाखवत लोक जगाला सांगत आहेत, आमच्यावर किती गोळ्या झाडल्या जात आहेत बघा। भारताशी तुलना, भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये 77% साक्षरता आहे। POK मध्ये 72%। IIT, IIM, NIT सारखी मोठी विद्यापीठे आहेत। POK मध्ये फक्त काही कॉलेजेस आहेत। श्रीनगर, जम्मू येथे आधुनिक पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, पर्यटन आहे। पर्यटनातून रोजगार मिळतो आणि अर्थव्यवस्था मजबूत होते। POK मध्ये लोक अजूनही वीज, पाणी, नोकरी यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठी रस्त्यावर उतरावे लागते। मोठा प्रश्न, या पार्श्वभूमीवर प्रश्न असा उभा राहतो की हे लोक खरंच भारतात यायला इच्छुक आहेत का, की फक्त पाकिस्तानपासून आझादी हवी आहे? आजच्या प्रदर्शनांनी मात्र हे स्पष्ट केलं आहे की पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमध्ये असंतोष शिगेला पोहोचला आहे। निष्कर्ष, भारताच्या दृष्टीने ही संधी आहे, कारण जर POK मधील लोक पाकिस्तान विरोधात उभे राहतात तर उद्या भारताला हा भाग परत मिळवताना त्यांचा पाठिंबा मिळू शकतो। मित्रांनो, तुमचं मत काय? POK खरं स्वतःहून म्हणेल का मी भारत आहे? तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर लिहा। माहिती आवडली तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही चर्चा मित्राबरोबर नक्की शेअर करा। धन्यवाद।